हजारो शब्दातून जे व्यक्त होत नाही ते एका छायाचित्रातून व्यक्त होऊ शकतं। छायाचित्रण हे कौशल्याचं आणि कष्टाचं काम आहे। हल्ली मात्र प्रत्येकाच्या हातात मोबाईलचा कॅमेरा असतो, पण फोटोग्राफी हे कला आणि तंत्राचं मिश्रण आहे। पत्रकारितेच्या क्षेत्रात छायाचित्रकारांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे असं मत ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार यांनी व्यक्त केलं। कोल्हापूर जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीनं झालेल्या जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्त पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते। कोल्हापूर जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीनं आज जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त ज्येष्ठ छायाचित्रकारांना पुरस्कार देण्यात आले। करवीर नगर वाचन मंदिरात झालेल्या या कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्वेश देवरुखकर यांनी छायाचित्रण दिनाचं महत्त्व स्पष्ट केलं। त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार, महालक्ष्मी अन्नछत्राचे राजू मेवेकरी यांच्या हस्ते आणि संजय जोशी, संजीव देवरुखकर, किशोर पालोजी यांच्या उपस्थितीत कॅमेऱ्याचं पूजन करण्यात आलं। प्रदीप मोघे यांनी संघटनेच्या उपक्रमांची माहिती दिली, तर नंदकुमार मोरे, इरफान मणेर, सुधीर मांडवकर, नसीर अत्तार, अशोक जोशी, आनंदराव भोसले या ज्येष्ठ छायाचित्रकारांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। कॅमेऱ्यानं फोटो काढलेल्या स्पर्धेतील विजेते रघुनाथ राणे, राजू कुलकर्णी, शरद पाटील यांना, तर मोबाईलद्वारे फोटो काढलेल्या स्पर्धेतील विजेते पुरुषोत्तम सरनाईक, स्मृती खोचीकर यांना रोख रक्कम, स्मृती चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान झाला। फोटोग्राफी म्हणजे कला आणि तंत्राचा संगम आहे। वृत्तपत्रात छायाचित्राला मोठं महत्त्व आहे। एक फोटो सुद्धा समाज मनावर प्रभावी परिणाम करतो। पत्रकारितेच्या क्षेत्रात छायाचित्रण अत्यंत महत्त्वाचं असून कितीही प्रगत तंत्रज्ञान आलं तरी छायाचित्रकारांची दृष्टी आणि संवेदनशीलता महत्त्वाची असल्याचं मत श्रीराम पवार यांनी व्यक्त केलं। यावेळी महेश बागे, विजय बडवे, राहुल ससे, शशिकांत कापुरे यांच्यासह छायाचित्रण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते।